काय झालंय, अमेरिकेत काय झालंय, मुंबईला काय झालंय आणि पुण्याला सोलापूरला काय झालंय, ह्या गप्पा मारण्यापेक्षा मी तर तरुणांना मी सांगतो की असे काहीतरी व्यवसाय सुरू करा. अरे बाबा, हे राजकारण, ह्या गोष्टी हे काही कायमच्या नाही आहेत. शेवटी आपल्या स्वतःचा व्यवसाय हा भक्कम असला पाहिजे. आपण कुठेतरी वेगळ्या शेती सोडून वेगळ्या पूरक व्यवसायाला कुठेतरी गेलं पाहिजे आणि त्यातून एक चांगल्या प्रकारचं उत्पन्न कसं होईल, कुटुंबाचा एक उदरनिर्वाह कसा निश्चित प्रकारे त्यातनं मिळेल, त्याला चांगल्या प्रकारचं आपलं कसं उत्पन्न वाढेल, यासाठी आपण सर्वांनी कुठेतरी प्रयत्न केला पाहिजे. आणि आज निश्चित प्रकारे देशमुख कुटुंबाने आज हा व्यवसाय, त्यांची स्वतःची जागा आणि ज्या माणसाला यातली माहिती आहे, शेवटी आपण एखादा व्यवसाय सुरू केल्यानंतर जो त्यांनी ते देशमुख, मी भाऊला धन्यवाद देतो, त्यांनी जो त्यांचा पार्टनर घेतलेला आहे, ज्या पार्टनरला कुठे गेली, ज्या पार्टनरला बघा ते स्टाईलच त्यांचं राहा मस्तपैकी, ज्याला ह्यातली व्यवसायातली माहिती आहे त्यांनाच पार्टनर करून घेतलेलं आहे. त्यामुळे भाऊ, तुम्ही काळजी करू नका. शेवटी नेहमी लक्षात ठेवा, शेवटी काही केलं तरी जी माणसं चांगली असतात, चांगली वागतात, चांगली राहतात, त्याला परमेश्वर कधीच कमी पडून देत नाही. त्यामुळे तुम्हाला मी सांगतो भाऊ, तुम्हाला कधीही परमेश्वर कमी पडून देणार नाहीये. मगाशी खासदार साहेब म्हणले की आम्हाला पण कधीतरी जेवाय बोलवा, कधीतरी आम्हालाही करा. भाऊ ठीक आहे, तुमचं खासदारांचं जवळ आहे, आमदारांचं जवळ आहे, सोपल साहेबांचं जवळ आहे, इंदापूर पण काय लांब नाही, आम्हाला पण बोलवा. पण बोलवल्यानंतर आम्ही नक्की तुमचं बिल पेड केल्याशिवाय इथं बाहेर पडणार नाही. शेवटी ही गोष्ट खरी आहे, व्यवसाय हा व्यवसाय असला पाहिजे. आज तुम्हाला मी सांगतो, मी तुकाराम भाऊचं एक अभिनंदन करतो की क्रिकेट असू द्या, व्हॉलीबॉल असू द्या, आज इथं काका पवार इथं हजर आहेत. काका पवार काय कुठल्या कार्यक्रमाला कुणाचं प्रेम असल्याशिवाय काका इथं कधी हजर राहत नाही. आमचं राजकीय ठीक आहे, आम्ही काहीतरी एखाद्या बाबा चला, परंतु निश्चित प्रकारे मला वाटतं व्हॉलीबॉलच्या सुद्धा मला वाटतं शॉटी सामने हे माळशिरसमध्ये प्रत्येक वर्षी एक भाऊंच्या माध्यमातून घेतले जातात. मला या निमित्तानं तुम्हा सर्वांना एक विनंती करायची की निश्चित प्रकारे आपण सर्वांनी शेती तर केलीच पाहिजे. शेतामध्ये